प्रपद्ये चराचरामध्ये व्यापून उरलेला भगवान परमात्मा संपूर्ण जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या हातात आहे असा असणारा पंढरीधीश परमात्मा आणि त्याच परमात्म्याचे अपरोक्षत्वाने ज्ञान करून देणारी सकल संत मांदियाळी, त्यामध्ये विशेषतः साधकांचे मायबाप, योगियांची माऊली, ज्ञानींचे राजे असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट विश्वमौली ज्ञानोबाराय आणि त्याच ज्ञानोबारांना अति जवळचे अति निकटचे असणारे जगमान्य संत, संतमान्य संत, देवमान्य संत, जगद्गुरु जगद्वंद्य ज्ञानेश प्रिय तुकोबाराय विठ्ठल इत्यादी साधू संतांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील छोटंसं आरंभा नावाचं हे ग्राम गेल्या 7 वर्षापासून आरंभा गावात तर आपणाला भगवान परमात्मा प्रसन्न आहे। 7 वर्ष झाले कार्यक्रम अगदी थोड्याच कालावधीमध्ये सप्ताह मात्र सप्ताहाला उतरती कळा लागत असते, परंतु मी खऱ्या अर्थाने स्वतःलाही भाग्यवान समजेन आणि तुम्हालाही भाग्यवान समजेन की आपला सप्ताह आता प्रथम तपोपूर्तीच्या दिशेने वाटचाल करतो आहे। विठ्ठल तपोपूर्ती या शब्दाचा अर्थच होतो 12 वर्ष आणि 12व्या वर्षाकडे खऱ्या अर्थाने आपण जात आहोत। काही तर 5 वर्षामध्येच भंगले जातात, पण आरंभा ग्रामवासियांचं इतकं सुंदर अशा प्रकारचं हे नियोजन आणि अगदी तळमळीने अंतःकरणातून मात्र ते काम करतात आणि त्यानुसार मात्र इतरांना सुद्धा याचा फायदा होतो। महाराज, सप्ताह म्हटलं की सप्ताहामधून ज्ञानदानाचा फायदा होतो, सप्ताहामधून अन्नदान घडतंय, सप्ताहामधून लांबचे माणसं जवळ येतात। म्हणजे एकत्र करण्याचं एकमेव माध्यम जर काय असेल तर तो म्हणजे सप्ताह। विठ्ठला विठ्ठला गेल्या 7 दिवसामध्ये आपण अवीट मधुर अशा प्रकारची भगवान प्रभू श्रीरामचंद्र परमात्म्याची कथा या ठिकाणी श्रवण केलेली आहे। जीवनातील दुःखाच्या वजाबाकीचं साधन म्हणजे रामकथा, जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरं म्हणजे खऱ्या अर्थाने रामकथा आणि जीवनातील व्यथा दूर करण्याचं एकमेव माध्यम म्हणजे रामकथा। अगदी आपल्याही संसारामध्ये ज्या काही घटना घडतात ना, त्या बऱ्या वाईट घटना ज्या रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, पण आपल्या संसारातून आपण अनेक गोष्टींपासून कसं सावरावं हे शिकण्याकरता खऱ्या अर्थाने आहे ती रामकथा। विठ्ठला 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 आमच्या साधू संतांनी जे काही ग्रंथ संपदा निर्माण करून ठेवली, आमच्या साधू संतांनी जे ग्रंथ निर्माण केले ना, त्या सगळ्या ग्रंथांमध्ये सगळ्या अंगाचा सप्रभाव डोक्यावर घ्यायचे असतात। ग्रंथ हे डोक्यावर घेऊन नाचायचं असतं। तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित। जगताच्या पाठीवरचा सर्वात पहिला ग्रंथ जर कुठला असेल तर त्या ग्रंथाचं नाव आहे वेद। वेदाची निर्मिती ही भगवान परमात्म्याच्या घोरण्यातून झाली। तया निद्रितेचा घोरू, भगवंताच्या नुसत्या घोरण्यातून मात्र त्या वेदाची निर्मिती झाली आणि म्हणून वेद हा सर्व सप्रभाव आहे आणि वेद हा सर्व समावेशक अशा प्रकारचा आहे। अरे वेदांनी आम्हाला शिकवलं, धर्मम चल सत्यम वद। महाराज, आमचे आई वडील अतिथी देवो भव
मातृदेवो भव पितृदेवो भव हे वाक्य एकमेव सांगणारा जर कोण असेल तर त्याचं नाव आहे खऱ्या अर्थाने वेद. विठ्ठला 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 हो. आणि त्या वेदापासून येणारं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान मात्र त्या काळामध्ये श्रीमद शंकराचार्यांनी असेल किंवा व्यास महर्षींनी असेल ते ज्ञान त्यांच्यापरी सोपी केलं आणि संपूर्ण जे वाङ्मय आहे ते व्यासोच्चिष्ट जगत्रयम या न्यायाने ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं. आता ते आम्हाला आता सुद्धा कठीण वाटतं. मला बरेच लोक म्हणतात म्हणे महाराज ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये आहे ना म्हणून ते वाचायला जरा अवघड वाटते. अहो ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये नाही. ज्या ग्रंथाचा आधार घेऊन मात्र ज्ञानेश्वरी निर्माण झाली ती गीता मात्र खऱ्या अर्थाने संस्कृतमध्ये आहे. परंतु ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीतच आहे. आता त्या काळची मराठी आणि आताच्या काळची मराठी त्याच्यामध्ये मात्र फार मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच वेळेला जो शब्द आपल्या भागात बोलला जातो तो शब्द यांच्या भागात बोलल्या जाईलच सांगता येत नाही. आणि महाराजांच्या भागात जो शब्द बोलला जातो तो इकडे बोलला जातो अशातला भाग नाही. महाराज प्रत्येक भागाभागातली भाषा मात्र वेगवेगळी आहे. ज्ञानोबारायांची भाषा ही अगदी मराठी भाषा आहे परंतु ती मराठी भाषा तिला आपण संस्कृत भाषा समजतो. त्या त्या काळानुसार मराठी ही सोपी सोपी होत गेली. त्या काळची माणसं सुद्धा अगदी उंच अशा प्रकारची होती म्हणून प्रत्येकाचा जो दरवाजा आहे ते दरवाजे असे मोठे दरवाजे असायचे. आमच्या त्रिवेदी साहेबांच्या घराचा दरवाजा कसा जसा मोठा आहे ना अगोदरची माणसं ही त्या उंचीची होती म्हणून त्या माणसांची दरवाजे सुद्धा मोठी होती. अगोदरच्या माणसांचा आहार मोठा होता कारण त्या माणसांचे त्या तसे कष्ट होते. विठ्ठला 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 महाराज माणसाचं आयुष्य कृतयुगापासून तर आतापर्यंत अगदी कमी कमी होत आलं. कृतयुगामध्ये माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. 1 शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये माणसाला आयुष्य 10,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला. द्वापारयुगामध्ये माणसाला आयुष्य 1,000 वर्ष. पुन्हा 1 शून्य कमी झाला. कलियुगामध्ये माणसाला आयुष्य फक्त 100 वर्ष. आमचे परमपूजनीय रामायणाचार्य ढोक महाराज सांगत असतात आता सगळ्यांनी मिळून मात्र देवाला प्रार्थना करूया काय की देवा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नको. कारण आता जर तू शून्य कमी केला तर वर्ष राहतील फक्त 10 आणि 10 वर्षामध्ये धड 2 पंचवार्षिक सुद्धा होत नाही. विठ्ठला या कलियुगाच्या संबंधाने असं सांगितलं जातं ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान असत्यासी रिझले जन असत्यासी रिझले जन पापा देती अनुमोदन पापा देती अनुमोदन करती हेळाना संतांचे ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान करती हेळाना संतांचे ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे कलियुगाची थोडी मोठी आहे दादा. पुढे पुढे मात्र याच्या ज्या काही भावना आहेत त्या बदलतच राहणार आहे. मोठे मोठे पर्वत दादा उडवून जातील. आता सांगू तुम्हाला माफी मागून बोलतो लहान तोंडी मोठा घास होईल. ऐसा वारा झुंजाट सुटेल पुत्र होईल पित्याचा वैरी ते मात्र आताच चाललंय. 5 वर्षाची नारी दादा भ्रतार मागेल 6 वर्षाची नारी दादा गर्भीन राहेल
ऐसा वारा झुंजाट सुटेल, ही थोरी कशाची आहे? कलियुगाची. मग आताच जर असं घडत असेल तर पुढे चालून काय काय घडेल सांगता येत नाही. म्हणून कलियुगाच्या मानाने सगळंच कमी कमी होत चाललं. माणसाचा आहारही कमी होत चालला. अरे आमचे आजोबा जर नाश्त्याला 2 भाकरी खात असेल, आजोबा जर नाश्त्याला 2 भाकरी खात असेल, आम्हाला 2 चपात्या 2 दिवस सरत नाही. आपल्या चपात्या लहान लहान असतात का? अहो लहान लहान नाही, बंडीच्या चाका एवढी आपली एक चपाती असते. तिकडे पुणे भागातला, मराठवाड्यातला एखाद्या व्यक्ती जर आपल्या भागात आणला ना, तुम्ही जेव्हा आमच्या भागातली पहिली पोळी बघितली तुम्हाला आश्चर्य वाटलं की नाही? कारण अगदी बैलगाडीच्या चाका एवढी ती पोळी, तिकडे मात्र लहान लहान पोळ्या करतात, एवढ्याला एवढ्याला. काय झालं, आमचे महाराज मंडळींना घेऊन मी पुण्यामध्ये कार्यक्रमाला गेलो. आता सार्वजनिक कार्यक्रम नव्हता, कार्यक्रम अगदी छोटा होता, अल्प होता. आणि छोट्या कार्यक्रमामध्ये आम्ही 7-8 महाराज मंडळी त्या ठिकाणी काला झाल्यानंतर जेवण करायला बसलो. घरच्या बाईंनी सांगितलं म्हणे, महाराज भाजी वगैरे सगळं झालेलं आहे, फक्त चपात्या तेवढ्या शिल्लक ठेवल्या. म्हटले आमचं जेवणाला आरंभ झाला. महाराज आमच्या 2च जणाला त्या 2 बाया पुरणा. आमचे 2च एवढे खतरनाक होते की ते दोघंच मात्र म्हणजे सुरुवातीलाच बसले होते. त्या 2 बाया थकून गेल्या, त्या दोघींनी पुन्हा 2 बोलवल्या. महाराज 4 बाया चपात्या करत होत्या आणि आम्ही 8 जण मात्र जेवण करत होतो. जेवढ्या वेळा त्यांनी पीठ मळलं ना महाराज, 4 वेळा त्यांना पीठ बदलावं लागलं. विठला 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 म्हणजे महाराज लोक जास्त खातात असा त्याचा अर्थ नाही बरं. महाराज कष्टापेक्षा जो जास्त अभ्यास करतो ना त्याला जास्त भूक लागत असते. म्हणून जो व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये राहून अभ्यास करत असेल त्याची ढेरी वाढत असते. आणि म्हणून लोक आम्हाला म्हणतात, महाराज लोकांचं काय पाहायचं काम आहे, तिकडं तुपाची धार, न काजू, न बदाम, न किसमिस. अरे आम्ही कोणाच्या बापाचं नाही खात, आमचा देव आम्हाला देतोय. विठ्ठल एवढी खाणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. जेवण झाल्यानंतर 40 गुलाबजाम. वैभव महाराज 40, जेवण झाल्यावर 40 गुलाबजाम, 35 गुलाबजाम. एवढंच नाही, जेवण झाल्यावर 2 केळीच्या फण्या खाणारा व्यक्तीही मी बघितला. आता आमच्याच गावात आहे 32 लाडू खाणारा व्यक्ती आहे ना गुरुजी. 32 त्या रव्याचे लाडू खाणारा व्यक्ती आमच्याच गावात आहे. ते जाऊ द्या, 2 पायल्याचं पुरण खाणारा व्यक्ती आमच्याच गावात आहे. पुढच्या वर्षी आणायचे का आपल्या गावात? म्हणजे तुमची हरकत नसेल तर मला आणायला हरकत नाही. महाराज एवढी खाणारी माणसं त्या काळामध्ये होती. मग तो काळ कसा असेल, त्या काळानुसार मात्र सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि म्हणून त्या काळची भाषा आणि या काळची भाषा, या भाषेमध्ये मात्र फार मोठं अंतर आहे. पुढे चालून मनुष्य असं म्हणतात की त्या हरभऱ्याच्या झाडा एवढा बनणार आहे. हरभऱ्याच्या झाडा एवढा. हरभऱ्याचं झाड केवढं, मग हरभऱ्याच्या झाडावरचा माणूस केवढा. बरं माणूस तेवढा तर मुंगी केवढी. विठला 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 काळानुसार मात्र या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने बदलत गेल्या. आणि म्हणून आमची ग्रंथ संपदा जी आहे ती ग्रंथ संपदा आम्ही डोक्यावर का घेतली पाहिजे? कारण जसा जसा काळ येणार आहे त्या त्या काळाचं खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आमच्या ग्रंथसंपदेमध्ये लपलेलं आहे. म्हणून ती ग्रंथसंपदा आम्ही उघडली पाहिजे. त्या ग्रंथांमध्ये ज्या कथा आहे त्या समाजाला सांगितल्या पाहिजे, कारण त्या कथा मात्र समाजाच्या उपयोगी अशा आहे. म्हणून आज या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची रामकथा या ठिकाणी पार पडली. त्या अनुषंगाने आज काल्याच्या रूपाने आपणाला प्रसाद ग्रहण करायचा आहे. भगवान परमात्मा काल्याच्या रूपाने प्रसाद देणार आहे. प्रसाद या शब्दाचा अर्थ होतो प्रसन्नता. महाराज प्रपंचाचा शेवट हा पश्चातापात आहे आणि परमार्थातला शेवट हा मात्र आनंदात आहे. मग तुम्हाला शेवट कशाचा पाहिजे? प्रपंचाचा शेवट पाहिजे का परमार्थाचा शेवट पाहिजे?
महाराज प्रपंचाचा शेवट हा असा असतो, नाही केलं असतं तर बरं झालं असतं. एक तर लग्न जुळत नाही आणि जुडलं तर मग पश्चाताप होतो, नाही केलं असतं बरं झालं असतं. काय झालं, 2 भाऊ, एक भाऊ राहायचा मुंबईला, एक भाऊ राहायचा गावामध्ये. दोघांचंही बरं चाललं होतं. बापाने मात्र सुंदर अशा प्रकारचा बंगला बांधून दिला. त्या बंगल्यामध्ये दोघंही मात्र राहण्याकरता आले. वास्तू झाली, शांती झाली, सुंदर पानबोडी महाराजचं कीर्तन झालं, सगळंच झालं, सारं झालं, जेवणं खावणं झाले. पण बाप पाहुण्या रावळ्यांमध्ये बसला असताना त्याला काहीतरी आवाज आला. त्या दोघांची भांडणं चालू होती. कोणाची? जो मुलगा गावात शेतकरी आहे त्याची, आणि जो मुलगा शहरामध्ये नोकरीला आहे त्याची. दोघंही जण भांडत होते आणि दोघंही भांडणाचा आवाज आला. त्यांनी जवळ बोलावले, म्हटले का भांडता रे, का भांडता बरं तुम्ही? आजच वास्तुशांती केली, का भांडता? त्यातल्या नोकरीवाल्याने उत्तर दिलं, म्हटले बाबा याला समजवा काहीतरी. शहरात जाऊन राहावं लागतं, कशा परिस्थितीत राहावं लागतं याला माहीत आहे का? किती रूमा बदलाव्या लागतात. एवढंच नाही, घर शेजार कसं मिळते, एवढंच नाही, घरमालक कसा मिळते, आम्हाला कितीच कष्ट सहन करावे लागतात, याचा मात्र कुठलाच तपास नाही. आणि हा म्हणतो, खेड्यात राहून हा म्हणतो की माझं ऐका म्हणून, याचं कसं काय ऐकून घेणार? खेड्यातल्या भावाने सांगितलं, लेका शहरात गेला म्हणून एवढ्या शहाणा समजू नकोस. आम्हाला माहीत आहे शेतीचे कामं नापिकी झाली, इकडं जास्त पाऊस पडला, ओला दुष्काळ आला तरी नापिकी, कोरडा दुष्काळ आला तरी नापिकी. बरं सगळं करून मार्केटात नेलं तर तिकडं भाव नाही मिळत. म्हणे आमची परिस्थिती आम्हाला माहीत. बापांनी विचारलं, अरे ठीक आहे म्हटले, जाऊ द्या बाकीच्या गोष्टी, पण तुम्ही भांडता कशाला? सगळं झाल्यावर त्या बापाला कळालं की या दोघांचे भांडणं कशासाठी चालले होते. की जो जिना आहे ना, जिन्याजवळची गॅलरीची बेडरूम नेमकी कोणी घ्यायची सांगा? म्हणजे आतापर्यंत तो त्याचं काम करतोय, हा याचं काम करतोय. बापांनी लग्न करून दिले, आता मात्र बापानं कपाळावर हात ठेवला आणि बाप म्हणू लागला, लग्न नसते करून दिले बरं झालं असतं. याला म्हणतात प्रपंच. हा प्रपंचाचा शेवट आहे. परंतु परमार्थाचा शेवट जर काय असेल माहिती आहे तुम्हाला? कृतकृत्य झालो, 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 कृतकृत्य झालो. हा इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, कृतकृत्य झालो, 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 कृतकृत्य झालो. आणि हा आहे खऱ्या अर्थाने परमार्थाचा शेवट. आणि म्हणून परमार्थ हा खऱ्या अर्थाने शेवट आहे. आणि म्हणून ती प्रसन्नता प्राप्त व्हावी याकरता मात्र खऱ्या अर्थाने हा प्रसाद आहे. आणि तो प्रसाद भगवान परमात्मा आपणाला काला रूपाने प्रदान करणार आहे. भानुदास गीती गाता प्रसाद दे तो पंढरीनाथ. भगवान परमात्मा मात्र प्रसाद रूपाने काला देणार आहे. आणि म्हणून तो काला आम्हाला सेवन करायचा आहे. परंतु तो काला कुणाकुणाला प्राप्त होणार, तो काला कुणाकुणाला प्राप्त होणार.
याकरता जगद्गुरु तुकोबरा निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगते दिन आणि दुर्बळासी 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 सुखरासी हरिकथा सुखरासी हरिकथा सुखरासी हरिकथा सुखरासी हरिकथा हरिकथा सुखरासी हरिकथा हो तारु भव सागरीचे भव सागरीचे तारु भव सागरीचे तारु भव सागरीचे सुखरासी हरिकथा सुखरासी हरिकथा हो सुखरासी हरिकथा तारु भव सागरीचे तारु भव सागरीचे तारु भव सागरीचे तारु भव सागरीचे 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 वा सगळ्यांनी टाळी वाजवा. अगदी जुनी अशा प्रकारची सुंदर चाल जी आता महाराजांनी या ठिकाणी म्हटलेली आहे आणि ती त्या अभंगाला मात्र शोभणारी असावी. दिन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा. वातावरण सुखाचं आहे म्हणून तशीच चाल पाहिजे. वातावरण दुःखाचं असलं तर मग तोडी लावला असता. पण महाराजांनी शृंगार रसामधली सुंदर अशा प्रकारची ही चाल आहे. जगताच्या पाठीवर सगळ्या गोष्टींचा विचार करतो म्हटलं ना तर जो जो जीव या भूतलावर जन्माला येतो त्या प्रत्येक जीवाला मात्र दुःखच भोगावं लागते आणि प्रत्येक जीव हा सुखाच्या शोधात निघालेला असतो. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा भी दुखिया दुखिया घर बैरागी हो दुखिया घर बैरागी. प्रत्येक जीव मात्र खऱ्या अर्थाने सुखाची अपेक्षा करत असतो परंतु त्याला प्रत्येक समयानुसार वागावं लागतं. समयासी सादर भावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे. देव ठेवील तैसे रहावे देव ठेवील तैसे रहावे. समयासी सादर भावे समयासी सादर भावे. ठेवील तैसे रहावे देव ठेवील देवा ठेवील तैसे रहावे समयासी सादर भावे
समयासी सादर कोणे दिवसी बैसोनी हत्तीवर जीवनातला प्रत्येक दिवस मात्र खऱ्या अर्थाने सारखा येत नाही. कोण्या दिवशी हत्तीवरही बसायला मिळतं, हत्तीवर असणाऱ्या अंबारीत बसायला मिळतं. कोणे दिवसी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवसी पायाचा चाकर, कोणे दिवशी पायाचा चाकर. एखाद्या दिवशी चटणी भाकरही खायला मिळेल आणि एखाद्या दिवशी पंचपक्वान्नाचं ताट सुद्धा मिळेल. आणि एखाद्या वेळेला पंचपक्वान्नाने जर बोर झालं तर आवडीची पिठलं भाकरी सुद्धा खायला मिळेल. सगळे दिवस मात्र सारखे नसतात. सुख दुःख ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहे आणि म्हणून त्या प्रसंगाला प्रत्येक मनुष्याने सामोरं गेलं पाहिजे. कोणे दिवशी पायाचा चाकर चालत जावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे. जशी वेळ पडली तसं मात्र माणसाने राहिलं पाहिजे. परंतु प्रत्येक जीव हा खऱ्या अर्थाने खऱ्या सुखाच्या पाठीमागं लागलेला आहे. पण त्या सुखाचा पत्ता मात्र तुम्हाला माहिती नाही. ते सुख तुम्हाला अनुभवायचं असेल दिनानी दुर्बळासी सुखरासी हरिकथा. आम्ही चुकीच्या ठिकाणी तो पत्ता शोधतोय. आम्ही ज्या दारामध्ये तो पत्ता शोधत आहे ना ते दार मात्र खऱ्या अर्थाने प्रपंचाचं आहे. आणि म्हणून प्रपंचाच्या दारामध्ये जे जे कोणी आजपर्यंत उभे राहिले त्या लोकांना सुद्धा त्याचा थांग लागलेला नाही. महाराज तुम्ही जर देवाच्या दारात उभे राहिले ना तरच मात्र खऱ्या अर्थाने तुम्हाला त्या सुखाची जाणीव होईल. महाराजांनी त्या दिवशी अभंग घेतला. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. म्हणजे सर्व सुखाला तुम्ही त्या ठिकाणी पात्र झाल्याशिवाय राहणार नाही. काय झालं, प्रत्येकाला वाटतं हा सुखी, प्रत्येकाला वाटतं तो सुखी. एक जण म्हटला काय रे का खरंच तुझ्या घरचं वातावरण बघितलं खरंच किती सुखी आहे म्हटलं तू. कशावरून? त्या दोन नवरा बायकोंचं जर भांडण झालं ना तर दोघंच्या दोघे मोठ्या मोठ्याने हसायला लागायचे. दोघंही हसायचे. आपण काय करतो ओरडतो नाही तर मग रडतो. पण दोघंच्या दोघे हसायला लागायचे. कशामुळं? काय रे म्हटले, कधी कधी तिचा आवाज येतो हसण्याचा, कधी कधी तुझा आवाज येतो हसण्याचा. काय चाललंय काय म्हटलं तुमच्या घरी? त्यानं सांगितलं म्हटलेले का भांडणं सगळ्याच घरी होतात, सगळ्याच घरी मातीच्या चुली आहेत. भांडण तुझ्याही घरी होतं, भांडण माझ्याही घरी होतं. पण माझ्या घरी भांडण झाल्यावर हसण्याचा आवाज का येतो याचं उत्तर माहिती आहे का म्हटले तुला? म्हटले ऐक, राग आल्यानंतर माझी बायको मला बेलनं फेकून मारते. काय फेकून मारते? बेलनं. माझी बायको मला बेलनं फेकून मारते. ते बेलनं जर मला लागलं तर ती हसते, बेलनं लागलं तर ती हसते आणि बेलनं हुकलं तर मी हसतो. महाराज भांडणातही आनंद शोधणारी माणसं आपल्याला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतात. काय झालं, ज्याला एक मुलगा आहे तोही रडतो, ज्याला दोन मुलं आहेत तोही रडतो आणि ज्याला काहीच नाही तोही रडतो. गुरुवर्य श्री बाबासाहेब महाराज इंगळे यांचा एक दृष्टांत मला या ठिकाणी आठवतोय. अशा लोकांची नावं घेतली पाहिजे. महाराज या लोकांकडून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्यात. एक पुती कुतती, एक पुती कुतती, निपुती कुतती. ज्याला काहीच नाही तेही रडतं, ज्याला दोन दोन नाही तेही रडतं आणि ज्याला काहीच नाही तेही रडतं. महाराज काय झालं, एका जणाकडे गेलं. म्हटले बाबा बरं आहे बा तुमचं, तुम्हाला एक मुलगा आहे, एकटा जीव सदाशिव, सगळं एकट्याचंच आहे बुवा, तुम्ही एकट्याचाच लाड करता, एकट्याचा आनंद घेता. त्याने सांगितलं म्हटले काय करू, आहे एकटं पण बेवडं निघालं, एक आहे पण दारू पितो. बरं दुसऱ्याकडे गेले, त्याला विचारलं तुमचं बरं आहे बुवा, दोन दोन लेकरं आहे तुम्हाला. त्यानं सांगितलं
दोघांची लग्न करून दिले. एकीनं एकाला नेलं, दुसरीनं दुसऱ्याला नेलं. आम्ही घरी दोघंच आहो म्हटले. आता तिसऱ्याला विचारलं, ज्याला काहीच नाही, त्याला विचारलं, बाबा तुमचं बरं आहे बा? तो होता भाकरी थापत बसला होता. त्याला विचारलं, बाबा तुमचं तरी बरं? कायचं बरं म्हणे, महाराज मला एकट्याला स्वयंपाक करावा लागतो. म्हटलं बायको कुठे गेली? ती गेली म्हणजे मोठ्या मुलाच्या डिलिव्हरी करता, म्हणजे मोठ्या मुलाकडे सुनेची डिलिव्हरी आहे, तिकडे गेली. म्हटली बरं, मग तुम्हाला महिनाभर तुम्हालाच भाकरी करावं लागत असं? म्हटलं बाबा महिनाभर नाही म्हणे महाराज, 12 महिने मलाच कराव्या लागतात. 12 महिने मलाच कराव्या लागतात. कारण त्याला पोरं किती होते? 12. त्याला पोरं किती होते? 12. 12 महिने कसं काय तुम्हाला करावे लागतात? त्यानं सांगितलं. म्हटले हे बघा महाराज, मोठ्या सुनाचं बाळंतपण झालं का मग ती दुसऱ्या सुनेकडे जाते म्हणे. तिचं झालं का तिसऱ्या सुनेकडे चालू द्या म्हणे रातभर. म्हणजे 12वी पर्यंत ती पोहोचली का पुन्हा पहिलीचं बाळंतपण येते म्हणे. म्हणजे 12 महिने मी हातानच थापतो म्हणे. विठला 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 श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज, गुरु तुकाराम महाराज, महाराज. म्हणजे सुखाचा खरा पत्ता अजूनपर्यंत लागलेलाच नाही. सुखाचा खरा पत्ता जगद्गुरु तुकोबरायांनी आम्हाला या ठिकाणी सांगितला आहे. दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरी कथा. अरे खऱ्या सुखाचा पत्ता जर कुठला असेल तर तुम्हाला सुख प्राप्त करून देणारी एकमेव जर कोण असेल तर ती आहे भगवान श्रीहरींची कथा. मग तुम्ही म्हणाल महाराज यातले दीन कोण? यातले दीन कोण म्हणजे जे जास्त गरीब आहे, जे भिक्षाटन करतात ते गरीब का? नाही, त्या गरिबांची गोष्ट महाराज बोलत नाही. त्या दुबळ्यांची गोष्ट महाराज बोलत नाही. मग कुठल्या दुबळ्यांची गोष्ट बोलतायत महाराज? इंद्रियाचे दीने आम्ही केलो नारायणे, केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे. हे इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे. जे खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे सगळे इंद्रिय उपलब्ध आहे तेच खऱ्या अर्थाने दीन आहे. मग महाराज इंद्रिय तर सगळ्यांना उपलब्ध आहे. अरे इंद्रिय असून सुद्धा जे मात्र खऱ्या अर्थाने भजन करत नाही ते खरे दीन आहे. दीन या शब्दाचा अर्थ होतो गरीब. आणि म्हणून ते खरे गरीब आहे ज्यांच्याकडे सगळी इंद्रिय चांगल्या पद्धतीने उपलब्ध असून सुद्धा भगवंताचं भजन पूजन करीत नाही. श्री संत सुरदासजी महाराज दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहेत, पण दोन्ही डोळ्यांनी आंधळे असून सुद्धा रोज भगवान परमात्म्याचं दर्शन घेतात. याला काय म्हणतात? तसं जर पाहतो म्हटलं ना, ज्यांना एखादं इंद्रिय नाही भगवान परमात्मा त्यांच्या मदतीला लवकर येत असतो. त्याचं कारण असं आहे, भगवान पांडुरंग परमात्मा हा आंधळ्यांचा, हा पांगळ्यांचा जास्त मात्र काही वारी आहे आणि लवकर त्यांच्याकरता धावून येतो. आंधळा पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळा पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळा पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळा
घटोपदात प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता प्रसवला विश्वकोटी सर्व होय जाणता प्रसवला विश्वकोटी सर्व होय जाणता ओ घडीमोडी हेळ मात्रे पाप पुण्य संचिता घडीमोडी हेळ मात्रे पाप पुण्य संचिता घडीमोडी हेर माते पाप पुण्य संचिता घडीमोडी हेर माते पाप पुण्य संचिता भव दुःख कुणारी तुझ वाचोनी चिंता भव दुःख कोणवारी तुझ वाचोनी चिंता भव दुःख कुणारी बोल तुझ वाचोनी चिंता भव दुःख कोणवारी तुझ वाचोनी चिंता तुझी कृपाळू राधा धर्म गदाग तुझा तुझी कृपाळू राधा धर्म गदा गोदा तुझी कृपाळू राजा धर्म गदा गोदा तुझी कृपाळू राजा कृपाळू राजा कृपाळू राजा आणि तसंही पाहतो म्हटलं तर जे आंधळे पांगळे असतात ना किंवा जे बहिरे असतात जे आंधळे असतात त्यांना भगवंतांनी एक गुण जास्तीचाच दिलेला असतो एक गुण जास्तीचा दिलेला असतो महाराज आपण जर त्याचा हात धरला ना तर आपला हात झटकून लावतात आणि ते लगेच दुसऱ्याचा हात धरतात महाराज एवढे ते चतुर असतात पण महाराज त्यांना एक अंग नसलं ना तरी चालतं पण ते भगवत भक्त असतात आमच्याकडे सगळे अंग उपलब्ध आहे तरी आम्ही भजन करत नाही हे आमच्या जीवनाचं खरं दुर्दैव आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत दीन आणि दुर्बळासी ते खरे दीन आहे आणि ते खरे दुर्बळ आहे ज्यांना सगळं उपलब्ध असताना सुद्धा भजन करीत नाही महाराज या ठिकाणी सत्तेचे दुर्बळ नाही सांगितले या ठिकाणी संपत्तीचे दुर्बळ नाही सांगितले या ठिकाणी बिना लेकरा बाळाचे नाही सांगितले या ठिकाणी सांगितले ते मात्र खऱ्या अर्थाने जे भक्तीचे अभागी आहे त्यांना म्हटलं जाते दुर्बळ सुखरासी हरिकथा मग यांना मात्र तारून नेण्याचं काम कोण जर करत असेल तर ते म्हणजे भगवान परमात्मा करतात भगवान परमात्माची कथा करतात ती काय करते जगद्गुरु तुकोबर सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात भव सागरी तारू 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 तारू भव सागरी उच्च नीच अधिकारी उच्च नीच अधिकारी तारू भव सागरी उच्च नीच अधिकारी उच्च नीच अधिकारी तारू भव सागरी तारू भव सागरी तारू भव सागरी उच्च नीच अधिकारी उच्च नीच अधिकारी तारू भव सागरी उच्च नीच अधिकारी उच्च नीच अधिकारी तारू भव सागरी
भवसागरीचे तारू भवसागरीचे उच्चरित अधिकारी हो उच्चरित अधिकारी 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 वा दिगंबर महाराज बऱ्याच वेळेला आम्ही कीर्तनकारांनाच किंमत देत असतो. तुम्ही मुंजा महाराजांच्या भागात जाऊन बघा, कलाकारांना किती किंमत असते. तुम्ही त्या दिवशी महाराज बघितले ना, ते तिकडलेच होते त्यांच्या भागातले. प्रत्येक वेळेला ते टाळ्या वाजवायला लावायचे. याचं कारण असं माहिती आहे तुम्हाला, कलाकारांची कदर तेवढी असते. बरं, कलाकारांची तेवढी किंमत असते. बऱ्याच वेळेला अरे एक कीर्तनकार येतो आणि 15-20 हजार रुपये घेऊन जातो. किती तासाचे? 2 तासाचे. पण जे लोक 8-8 दिवस मात्र या ठिकाणी राहतात आणि 8 दिवस राहून आपली कला या ठिकाणी सादर करतात, त्यांची मात्र बऱ्याच वेळेला किंमत केली जात नाही. याचा अर्थ पानबुडे महाराज त्यांना मात्र जास्त पैसे देणार आहे अशातलाही असाही त्याचा अर्थ नाही. आता ते माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दलचा विषय द्या सोडून, पण त्यांच्या कलेची जी काही कदर आहे. बऱ्याच वेळेला लांबचा जावई फुल बराबर. जावई जर लांबचा असला ना तर तो असा आम्हाला असा आम्ही गुलाबाच्या फुलामध्ये ठेवतो. 5 जवाई आधा, आणि घरातला जावई जर असला ना, घर जमाई धुल बराबर. म्हणजे एकदम मातीतला समजला जातो त्याला. महाराज गावची गंगा गुडघ्याला सांगा अशा म्हणी आम्ही ऐकल्यात. आम्हाला सुद्धा गावाजवळची माणसं एवढी पसंत पडत नाही जेवढी लांबची माणसं आम्हाला पसंत पडतात. जवळच्या लोकांना कीर्तन करता येत नाही अशातला भाग नाही, पण लांबची माणसं आम्हाला जास्त आवडतात. पण आमचे कलाकार सुद्धा आमच्या जवळची आम्हाला आवडायला पाहिजे, आणि म्हणून ती माणसं कलाकारांना जास्त किंमत देऊन प्रत्येक वेळेला टाळ्या वाजवायला लावतात. किती सुंदर चाली या ठिकाणी होतात. आता कसं आहे, मित्राचं कीर्तन म्हणूनही होत असेल, पण तसं नाही. बऱ्याच वेळेला असतं बरं, आपल्या माणसाला सांभाळून घ्यायचं, पण तसं नाही. कीर्तनकार कसाही आणा, कुठल्याही तोडीचा आणा, त्याला पाडायचं नाही. जो पाडतो तो कलाकार नाही, जो उचलून घेतो त्याला म्हणतात कलाकार. विठाला विठाला ढाला ढाला दिनानी दुर्बळासी सुखरासी हरी कथा. दुर्बळ म्हणजे ज्यांच्याकडे विवेक नाही, ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने वैराग्य नाही. वैराग्य कशाला म्हणतात महाराज? वैराग्य. माझ्याकडे लक्ष द्या. एक मुलगी, तिला लिंबू खाण्याची सवय होती. लिंबू ती रोज मात्र लिंबू खायची, आणि रोज तिला सर्दी व्हायची, रोज तिला खोकला व्हायचा. डॉक्टर त्रासून गेला, घरचे लोक त्रासून गेले, बाई लिंबू सोड. बाई काही लिंबू सोडायला तयार नाही. पण लिंबू सोडलंच नाही. महाराज नेमकं झालं काय? पुढे चालून मात्र तिची तब्येत बिघडत गेली. लग्नाचं वय झालं, आता तरी लिंबू सोडशील. लग्न झालं, लग्न झाल्यावर तरी लिंबू सोडशील. ती ऐकायलाच तयार नाही. पती पत्नी नांदू लागले तरी लिंबू सोडशील, नाही सोडलं. आता मात्र मुलगा झाला. आता ही लिंबू खायची, तिला सर्दी खोकला व्हायचा, हा भाग वेगळा. आता मुलालाही मात्र सर्दी पडसं व्हायला लागलं, आणि मुलाला सर्दी पडसं व्हायला लागलं, आणि डॉक्टरनी आता सांगितलं, बाई तू जर आता लिंबू खाल्लंस ना, आतापर्यंत जमून गेलं, पण आता जर लिंबू खाल्लंस ना तर तुझा मुलगा मात्र तेवढा मरणार आहे. महाराज मुलगा मरणार आहे म्हटल्या बरोबर तिनं लिंबू सोडलं. किती वर्षानंतर? आजपर्यंत लिंबाची चटक न गेलेली बाई आज डॉक्टरनी फक्त एक शब्द काढला, आणि एकाच शब्दामुळे लिंबावर परिणाम झाला. याचा अर्थ काय? याला म्हणतात वैराग्य. जी एका दमात येतं ना, ते वैराग्य जोपर्यंत येत नाही त्यांना म्हणतात खऱ्या अर्थाने दुर्बळ. आणि अशा दुर्बळांसाठी सुखराशी हरिकथा एकच आहे. ती हरिकथा काय करते? तारू तारू भव सागरीचे, हो
तारू भवसागरीचे उच्च नीचे अधिकारी. महाराज, भवसागर तरण्याचं एकमेव माध्यम जर काय असेल तर त्याचं नाव मात्र हरिकथा आहे. भवसिंधू, भवसिंधू या शब्दाचा अर्थ होतो भव म्हणजे संसार, सिंधू म्हणजे सागर. ह्या संसार सागर म्हणजे समुद्र पार करून आपणाला खऱ्या अर्थाने जायचं आहे. आणि ती नाव जर कुठली असेल तर ती नाव म्हणजे खऱ्या अर्थाने हरिकथा. भगवान पांडुरंग परमात्मा अगदी समुद्रामध्ये उभा आहे, असा कटेवर हात ठेवून उभा आहे. तो परमात्मा कटेवर हात का ठेवले त्याने? तो भक्तांना आवाहन करतो, भक्तांनो, अरे या पाण्याची उंची मात्र एवढीच आहे, कंबर भरत माझे पाणी आहे, जास्त खोल नाही. तुम्ही भवसागर तरिता. आता विषय फार लांब आहे पण घड्याळ मात्र मला सांगते आहे की महाराज आवरा. भवसागर तरिता कार्य करीत सा चिंता, पहिलं उभा दाता दाता कटिकर ठेवोनिया. हा भवसागर तरण्याकरता भगवान परमात्मा मात्र कधीही सज्ज आहे. म्हणून तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी. मग त्यामध्ये कोणी लहान असेल, कोणी मोठा असेल, त्या सगळ्यांना मात्र तारण्याचं कार्य ही कथा करत असते. बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी सांभाळण्याकरता अधिकारी व्हावं लागतं. अधिकारी बनलं नाही तर ती गोष्ट त्याला साध्य होत नाही. परंतु हरिनामाच्या ठिकाणी मात्र या ठिकाणी कुठल्याच अधिकाराची गरज नाही. त्याचं कारण असं, यारे यारे लहान थोर यात्रे भरली नारी करावा विचार लगे चिंता कवनासी. यारे यारे लहान थोर यात्रे भरली नारी करावा विचार लगे चिंता कवनासी. अधिकार तैसा दावियेला मार्ग, साहे ओझे त्यास तैसे देऊ. किंवा अधिकार तैसा करू उपदेश. महाराज, साधू संतांनी तसा तसा अधिकार मात्र त्यांना दिलाय आणि तसा तसा उपदेश मात्र त्यांना केलाय. प्रत्येक ठिकाणी अधिकाराची गरज आहे पण इथे अधिकाराची गरज नाही. इथे सगळ्यांनी या. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देश विदेशियों को देशी देशी देश देशी नाही बघा, देश विदेशियों को मंदिर ये हमारा. आणि म्हणून सगळ्यांना या ठिकाणी बोलावलं जातं. काय झालं, पंढरपूरला चातुर्मासामध्ये असताना मी दररोज पाणी वाटण्याचं काम करायचो. कारण आपल्या आडनावाला जागलं पाहिजे, बरोबर की नाही? जसं आपलं आडनाव आहे तसंच वागायला पाहिजे ना. आणि म्हणून मी रोज पाणी वाढायचो. पण दुसऱ्याच्या मनामध्ये आलं, म्हणे पानबुडे महाराज, खरंच पाणी वाढावं म्हटले तर तुम्हीच. जमलं म्हटलं आता. पण दररोज माझं लक्ष जायचं त्या जिलेबीकडे, दररोज लक्ष जायचं त्या श्रीखंडाकडे, दररोज लक्ष जायचं त्या गुलाबजामुनकडे, दररोज लक्ष जायचं त्या बासुंदीकडे. आता बाबाच्या मठातली बासुंदी. आणि एक दिवस वाढण्याची इच्छा झाली. गेलो धावत गेलो आणि त्या बासुंदीची बादली धरली. जशी बासुंदीची बादली धरली तेवढ्यात आमचे नारायण महाराज आले. हे पानमुड्या! मी माग वळून बघितलं, ठेव बादली खाली. म्हटलं नारायण महाराज काहून, काय झालं? बादली ठेव. अरे पण वाढू द्या ना, रोज पाणीच वाढू का? मी बासुंदी नाही वाढू का? ठेव बादली खाली. बादली खाली ठेवली आणि मग त्यानं सांगितलं, लेका तू पाणीच वाढत जा. म्हटलं बासुंदी काहून नाही? बासुंदी वाढायला अधिकार पाहिजे. म्हणजे बासुंदी वाढायला जर अधिकार पाहिजे तर शास्त्राचा अभ्यास करायलाही अधिकार पाहिजे, वेदांताचा अधिकार पाहिजे, साधनेचा अधिकार पाहिजे. बऱ्या ठिकाणी अधिकाराची गरज आहे पण हे ठिकाण असं आहे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे.
भगवान परमात्मा सगळ्यांना अधिकार देतात आणि म्हणून ते चरित्र उच्चारण करावं. कसं चरित्र ते उच्चारावे? केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी. चला तर मग आपल्याला जी संधी प्राप्त झाली ना त्या संधीचं सगळ्यांनी सोनं करूया, सगळ्यांनी हात उंच करूया. सगळ्यांनी करा सगळ्यांनी. मी अगोदर म्हणेल, माझ्या पाठीमागं ही लोक मंडळी म्हणतील यांचं झालं की पुरुष आणि पुरुषांचं झालं की महिला मंडळी. बघूया कोण किती जास्त नाश्ता करून आले ते. विठोबा रखुमाई बोला विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा हरी विठोल. श्री ज्ञानदेव हरिनाम ज्ञानेश्वर महाराज की बाबा बाबा भक्त पकवास भक्त पकवास फक्त टाळ फक्त टाळ्या जोर से जोरात जोरात पकवाज टाळ टाळ्या विना कुठे गेला विना अरे अरे उभे राहा असं विनेकराला म्हटलं विना त्यानं माहिती का एवढ्या जोरात वाजवला चारही तार तुटून. ही विनेकरी नाही तसे हे आजच आले. महाराज सुंदर अशा प्रकारचा कथेचा आस्वाद आपण या ठिकाणी घेतला. भजन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. भगवान प्रभू श्रीरामचंद्र परमात्म्याच्या कथेनुसार आम्हाला शिकायला मिळतं काय? भजन केलं पाहिजे. कुणासारखं आम्हाला शिकवलंय हनुमंतरायांनी. नाम घेता मुखी राघवाचे राघवाचे दास रामाचा हनुमंत नाचे. महाराज हनुमंतरांनी आम्हाला भजन शिकवलं कसं? जय श्रीराम जय श्रीराम. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम
रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान प्रभू श्रीरामचंद्र परमात्माचं चरित्र हे आम्हाला जीवन शिकवणारं आहे. तर भगवान श्रीकृष्ण परमात्माचं चरित्र आणि याने काय होणार आहे, दीनानी दुर्बळासी सुकरासी हरिकथा. आणि म्हणून अशा ठिकाणीच खऱ्या अर्थाने आवडी धरायची आहे. प्रसंग या ठिकाणी बोलतो आणि मग मात्र पुढे चालतो. ए तू उभा राह रे, त्याला उभं करा, उभं राह. जगद्गुरु तुकोबाराय तिथंच उभं राह, तिथंच हा राह तिथंच. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मा आवडी. शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगणार आहे, पण मी अगोदरच बोलतो ती आवडी भगवंताविषयी कशी असावी. तुझं नाव काय रे? काय? सत्यम. सत्यम सत्यम. कीर्तन होईपर्यंत तू माझा भासा, मी तुझा मामा. मी तुझा कोण? मी तुझा कोण? पोरगी मागू नको म्हणजे झालं. मी तुझा कोण? मामा. हां, कीर्तन होईपर्यंत. तुला काय आवडतं पदार्थामध्ये खायला? काय आवडतं? गोड काय आवडतं? गोड सांग लवकर. जिलेबी, गुलाबजाम, जिलेबी. जिलेबी आवडते त्याला, जिलेबी. काय झालं, एक दिवस त्यानं भरपूर जेवण केलं, चांगली भाजी असल्यामुळे मस्त जेवण झालं आणि तो मात्र झोपी गेला. आता काहीच खाण्याची इच्छा नाही, पण त्याला आवडणारी जिलेबी त्याच्या मामाने आणली. आणि मामा आल्यानंतर मामा आला त्याला उठवलं. ए बाळा मामा आला. मामा आल्याबरोबर त्याला आठवण झाली, कारण पोरांना मामा आल्याबरोबर माहीत आहे की मामा काहीतरी खाऊ आणतो. त्यानं लगेच मात्र डबा उचकून बघितला, त्या डब्यामध्ये याची आवडती जिलेबी होती. आता मामानं आणली, थोडी खाऊ दे, थोडी खाऊ दे, थोडी खाऊ दे, थोडी थोडी म्हणता म्हणता यानं अख्खा डब्बा रिकामा केला. खाल्ला ना रे? अख्खा डबा, बस खाली. अख्खा डबा रिकामा केला. महाराज याला म्हणतात आवड. जी आवड थोडी असते परंतु ती आवड पूर्ण रिकामी करते, याला म्हणतात खऱ्या अर्थाने आवड. आणि अशीच आवड जर भगवान परमात्म्याच्या ठिकाणी असेल ना, तर ती काय करते? जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत अभंगाच्या शेवटच्या चरणात, तू का म्हणे आवडी धरी, 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 तू का म्हणे आवडी धरी. कृपा करी मनोदिया, कृपा करी मनोदिया, तारू भव